माझ्या बाळाला डायपर वापरू का? डायपर वापरण्यात काही चुकीचं आहे का? जर मी डायपर वापरले तर त्यांनी माझ्या बाळाला त्रास होईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. डायपर आहे आपल्या खानदानात वापरलेले नाही. आपल्या आयांनी सासवांनी कदाचित डायपर वापरलेले नाही. तुम्हाला माहिती आहे माझी आजी सासू जेव्हा चिडायची ना तेव्हा मला म्हणायची, घालू का तुला दिवसभर डायपर, म्हणजे तुला कळेल बाळाला कसं होत असेल. आणि मी अशी हसायचे की मला का डायपर घालताय बाबा, तुमच्या काळी नव्हती ती सोय, आमच्या काळी आहे. तर डायपर हे का इन्व्हेंट झाले पहिली गोष्ट समजून घ्या. स्पेशली इंटरनॅशनली ज्यांच्याकडे एवढी जास्त सोय नाही आहे, एवढी मॅन पॉवर अवेलेबल नाही आहे, कपडे धुवायला एवढी सोय नाही आहे, त्यामुळे यूज अँड थ्रो हा प्रकार खूप जास्त आणायची गरज होती. म्हणजे बाळांनी पॉटी जरी केली तरी ते धुणार कोण आणि स्वच्छ कोण करणार आणि वेट वाईप्स आणि सगळंच प्रकरण थोडं अवघड होतं. म्हणून बेसिकली डायपर ही कन्सेप्ट इन्व्हेंट झाली. लंगोट, मग प्लॅस्टिक लंगोट, मग कापडी लंगोट, जाड लंगोट, डायपर हे सगळे त्याच्यातलेच प्रकार आहेत. तर डायपर वापरणं योग्य आहे का? वापरू शकता, पण जेव्हा त्याचा पर्पज आहे तेव्हा. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, डायपर्स हे कधी वापरावे? जेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुमच्याकडे काही ऑप्शन नाही आहे, लाईक सारखं लंगोट बदलायचा, किंवा आपल्याकडे एक प्लॅस्टिक लंगोट विथ इन्सर्ट मिळतो. तुम्हाला www.myduja.com वरती मिळते प्लॅस्टिक लंगोट आणि इन्सर्ट. हे लंगोट सारखंच आहे. प्रत्येक वेळेस बाळांनी सुसू केल्यानंतर तुम्हाला यातलं पांढरं इन्सर्ट बदलावंच लागतं. पण हे प्लॅस्टिक लंगोटमुळे सू बाहेर येत नाही. तुम्ही बाळाला आरामात पाहिजे तसे कपडे बदलू शकता आणि घालू शकता. म्हणून डायपर हे कधी घालावे? जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर जाताय किंवा कुठेतरी तुम्ही 4-5 तास जाताय, तर तुम्हाला कपडे बदलायची सोय नाही आहे किंवा कपडे ओले झाले तर तुम्हाला कसं मॅनेज करावं ते कळत नाही, तर घाला. तुम्ही घरात जे 24 तास डायपर घालताय ना त्याची गरज नाही. तुम्ही का घालताय घरात 24 तास डायपर? हा महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारायची गरज आहे. नाही ते बाळाची झोपमोड होते. बाळाची झोपमोड व्हायलाच पाहिजे ना दिवसा. सायंटिफिकली असं म्हणलं जातं की बाळाची ब्लॅडर जास्त ॲक्टिवेट असते जेव्हा बाळ जागं असतं, आणि बाळाची ब्लॅडर ही कमी ॲक्टिवेट असते जेव्हा बाळ झोपतं. त्यामुळे बाळ जास्त झोपताना सुसू करत नाही. ते एका झोपेच्या सायकलमधून जेव्हा दुसऱ्या झोपेच्या सायकलमध्ये शिफ्ट होतात, आयडियली ते तेव्हा सुसू करतात. जर तुम्ही तुमच्या बाळाला दिवसभर आणि 24 तास डायपरमध्ये ठेवलं तर ती सेन्सिटिव्हिटीच राहत नाही बाळाला, की अरे मला ओलं लागतंय का, मला त्या सेन्सिटिव्हिटी झाली का, म्हणजे मी रडायला पाहिजे, मी सिग्नल द्यायला पाहिजे. हे तुम्ही ठेवलंच नाही आहे कुठे. म्हणजे इनफॅक्ट आपण असे डायपर बाळांसाठी आणतो, क्विक ड्राय, इझी ड्राय, 24 आवर प्रोटेक्शन. पण सुसू झाल्यानंतर ओलं लागणं आणि ते ओलं लागल्यानंतर आपण रडणं हा एक नॅचरल रिस्पॉन्स आहे बॉडीचा, तो बाळांनी केलाच पाहिजे. म्हणून दिवसा प्रिफरेबली डायपर वापरू नका. नाही ते रॉम्पर नाही घालतायत, फ्रॉक नाही घालतायत, पॅन्ट नाही घालतायत, मग जसं मी तुम्हाला म्हणलं प्लॅस्टिक लंगोट विथ इन्सर्ट तुम्ही लोक वापरू शकता. त्याच्याचबरोबर तुम्ही लोक क्लॉथ डायपर बाळासाठी वापरू शकता. तुमचं बाळ अगदीच छोटं आहे, घरात हेल्प अवेलेबल आहे, लंगोट वापरू शकता. आणि जेव्हा बाहेर वगैरे जात आहे तेव्हाच फक्त डायपर वापरा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एक डायपरला बायोडिग्रेड होण्यासाठी जवळजवळ 400 वर्ष लागतात. म्हणजे तुम्ही जे काही ॲड बघताय टी व्हीवरती की डायपर किती छान ॲब्झॉर्ब करते, त्याच्यात खूप सारं प्लॅस्टिक कॉम्पोनंट असतं आणि त्याच्यामुळे एका डायपरला बायोडिग्रेड व्हायला 400 ते 450 वर्ष लागतात. 450 वर्ष जर लागणार असतील म्हणजे तुमच्या पोरांच्या पोरांपर्यंत तो कचरा तिथेच राहणार आहे. मग असा कचरा का क्रिएट करायचा आहे? म्हणजे आपल्यालाच इतका त्रास होतो या सगळ्या कचऱ्याचा, त्याचं तुम्ही करणार आहे काय? म्हणून तुम्हा लोकांना ह्या गोष्टीची काळजी घ्यायची खूप जास्त गरज आहे. जर तुम्ही बाळांसाठी डायपर वापरत असाल, जिथे खूप गरज असेल तिथे वापरा. दुसरं, तुम्हाला बायोडिग्रेडेबल डायपर मिळतात. बायोडिग्रेडेबल डायपर म्हणजे जे बॅम्बू बेस्ड बायोडिग्रेडेबल डायपर असतात, ते जवळजवळ 4 ते 6 महिन्यातच बायोडिग्रेड होतात. तुम्ही तेवाले डायपर तवसाच्या पोरांसाठी वापरू शकता. पुढची महत्त्वाची गोष्ट, डायपर 24 तास ठेवायचेच नाहीत. फक्त रात्रीच्या वेळेस घाला. ते पण 16 महिन्या ते 18 महिन्याच्या आसपास डायपर घालणं बंद करून टाका. फार महत्त्वाचं आहे. आपण एखादा व्हिडिओ सेपरेट करू की बाळाच्या डायपरची सवय कशी सोडवायची, पण आत्तासाठी समजून घ्या की तेव्हा डायपर घालणं बंद करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट की डायपर घालताना हे राईट फिट आणि राईट साईजच असले पाहिजे. म्हणजे काय, माझ्या बाळाचं जेवढं किलो वजन आहे आणि माझं बाळ ज्या वयाचं आहे, सो युजली डायपरवरती साईज लिहिलेली असते जी वजननुसार असते. तर तुम्हाला त्यानुसारचेच डायपर वापरायचे. टू मच घट्ट डायपर आणि टू मच लूज डायपर दोन्ही काहीच कामाचे नाहीत. म्हणून तुम्हाला याची काळजी घेतलीच गेली पाहिजे.
पुढची महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण डायपरबद्दल डिस्कशन करतो किंवा बोलतो, डायपर रॅश क्रीम ही अतिशय महत्त्वाची आहे. तुम्हाला myduja.com होममेड डायपर रॅश क्रीम पण मिळेल, ज्याचा आपण ॲलोवेरा यूज करतो, नीम यूज करतो, ज्याच्यामुळे बाळाला एक कूलिंग इफेक्ट राहतो आणि रॅशेस होत नाहीत. तर बाळाच्या प्रायव्हेट एरियाला प्रॉपरली डायपर रॅश क्रीम लावल्याशिवाय तुम्ही डायपर घालूच शकत नाही. आम्ही खोबरेल तेल लावतो, आम्ही तूप लावतो, असं काही करायचं नाही. डायपर रॅश क्रीमच लावायची. काही कारण आहेत त्याच्यामागे, ते स्किनला प्रोटेक्ट करतं तिथल्या, आणि बाळाची शी थोडीशी ॲसिडिक असते, त्याच्याने पण बाळाला प्रोटेक्ट करतो. पुढची महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जेव्हा जेव्हा बाळाला डायपर बदलाल, म्हणजे एक डायपर घातला आणि तिथून तुम्ही दुसऱ्या डायपरमध्ये घेऊन जाताय, तेव्हा 2 डायपर चेंजमध्ये, हे तुम्ही रात्री नाही केलं तरी चालेल, पण दिवसा कंपल्सरी करायचं आहे. 2 डायपर चेंजच्यामध्ये ती जागा जवळजवळ 5 ते 10 मिनटं ओपन ठेवायला पाहिजे. पण जेव्हा ती ओपन ठेवली आणि तेवढ्यात बाळाने शो केली, तर तुम्हाला एक आयडिया देते. बाळाचं डायपर आधीचं जेव्हा तुम्ही काढताय तेव्हा ते अर्धं काढायचं आणि बाळाच्या पोटावरती वेट वाईप फिरवायचं एक 30 सेकंड, म्हणजे बाळ पटकन सुसू करून टाकतं आणि मग तुम्ही डायपर काढा. मग पुढली 5-10 मिनटं बाळ सुसू नाही करणार. पण प्लीज बाळाचा प्रायव्हेट एरिया ओपन ठेवा. इट्स इम्पॉर्टंट तुमच्या बाळासाठी, आणि ती गोष्ट तुम्ही केलीच गेली पाहिजे. पुढची महत्त्वाची गोष्ट की डायपर फेकायचे कसे. सर, जर तुम्ही इंडियात राहत असाल तर इंडियन नॉर्म आहे सॅनिटरी वेस्टसाठी. तुम्ही प्लीज ज्या देशात राहता तिथे चेक करा काय सॅनिटरी वेस्टचे नॉर्म्स आहेत. प्लीज काळ्या कॅरी बॅगमध्ये डायपर फेकू नका. डायपरवर शी केली आहे म्हणून डायपरला धुवून लोक काळ्या कॅरी बॅगमध्ये टाकून धुतात, असं काही करू नका. ब्राऊन पेपर बॅग आणा, डायपर रोल करून स्टिक करा, तो ब्राऊन पेपर बॅगमध्ये टाका, त्याला रोल करा आणि त्या ब्राऊन पेपर बॅगवरती एक लाल कलरचं मार्कर द्या आणि त्याला फिल करून टाका. जर रेड कलरच्या मार्करने तुम्ही त्याला फिल केलं आहे तर ते डायपर जेव्हा तुम्ही कोरड्या कचऱ्यात टाकता, सो डायपर हा ड्राय वेस्ट आहे, वेट वेस्ट नाही, कोरड्या कचऱ्यात टाकता, तेव्हा जे कोणी तुमच्याकडून कचरा घेऊन जात आहे त्यांना त्याला उघडावं लागत नाही, कळतं की हे सॅनिटरी वेस्ट आहे आणि तो डायरेक्ट सॅनिटरी वेस्टमध्येच जातो. म्हणून आपल्या घरातली घाण दुसऱ्यांच्या हाताला खराब करणे किंवा आपल्या घरातल्या घाणीमुळे दुसऱ्या कोणाला इन्फेक्शन होणं असं होणार नाही, ह्याची पण काळजी आपणच घेतली पाहिजे. सो या होत्या त्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे की बाळाला डायपर घातले पाहिजे का, किती वेळ घातले पाहिजे, डायपर घालणं हे योग्य आहे का, आणि जर आम्ही डायपर घालणार नसू तर आमच्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून आम्हाला कळवा की तुम्हाला पुढचा व्हिडिओ एक्झॅक्टली कोणत्या टॉपिकवरती पाहिजे. आम्ही नक्कीच प्रयत्न करू. थँक्यू सो मच. बाय बाय.